ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. 2.5 कोटींची जागा नाममात्र शुल्कात एसटीला उपलब्ध करून देऊन येथे नागरिकांना सुविधा मिळत नाहीत असा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जरावराणे यांनी केला आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांवरती प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली आहे. पाहूयात. बंद अवस्थेत आहे, मला त्याच्यात जायचं नाही, ते चालू स्थितीत नाही. आपण कणकवली आगारात लावला नाहीये का? मग एवढं मोठं बस स्थानक आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, 1000-1500 मुली इथे दिवसभर असतात, तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही नको आहे का? साहेब, तुमची ही जागा मी 2007 पासून या एसटीला ही जागा मिळावी, त्याच्या अगोदर DH पवार साहेबांनी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते, त्यांनी पहिली मागणी केली. प्रमोद जठार साहेब असताना ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या. आज ही 2.25 कोटीची जागा आहे, जी नाममात्र शुल्कात महसूल विभागाने साहेब तुम्हाला एसटी मंडळाला दिली. 2.25 कोटी रुपये याची किंमत आहे. ही इमारत एसटी मंडळाची नाही. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करून ही अल्पबचत भवनची महसूलची इमारत आहे, जी इमारत फुकट नाममात्र पैशात एसटी मंडळाला मिळाली. जर 2.25 कोटीची जागा सरकार तुम्हाला देतं, इमारत तुम्हाला देतं, मग तर आपण साधं टॉयलेट लावू शकत नाही का? स्वच्छ पाण्याची व्यवस्था करू शकत नाही का? एक सीसीटीव्ही लावू शकत नाही का? इथल्या सगळ्या बाहेरच्या पिकअप शेड आमच्या माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर वगैरे या सगळ्यांनी केल्या, लोकांनी केलंय सगळं. इथलं बस स्थानकावरचं बोर्ड सुद्धा कुणाच्या तरी सौजन्याने लावलाय. तुमचे कमर्शियल गाडे इथे आहेत, तुमची उत्पन्नाची साधन इथे आहे, मग आपण 1 रुपया पण खर्च करणार नाही का? प्रवाशांना बसायची पण आपण व्यवस्था करणार नाही का? टॉयलेट बाथरूम साठी आपण नगरपंचायतीच्या टॉयलेट बाथरूम मध्ये आपण लोकांना पाठवणार आहे का? इथे प्रवासी उतरल्यानंतर समोरच्या वैभव लॉज मध्ये पैसे देऊन किंवा तिथे त्यांना विनंती करून तिथे टॉयलेट बाथरूम मध्ये जायला लागतं. लांब पल्ल्याचा जो प्रवासी उतरलाय त्याला काय माहिती आहे नगरपंचायतीचं टॉयलेट कुठे आहे, जे इथून 100 फुटावरती आहे, जे अनेक वेळा बंद असतं.